इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 5.2 मधील 1 ते 5 गणित आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 पासून पुढची जी गणित आहेत ते या ठिकाणी सोडवणार आहे। प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे। 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपण काय करूया, खुर्च्या, ठीक आहे, खुर्चीची किंमत x मानू। ठीक आहे, म्हणजे एका खुर्चीची किंमत x मानू आणि एका टेबलची किंमत काय असणार आहे या ठिकाणी y मानू। ठीक आहे, आता पहिली जी अट दिलेली आहे त्या अटीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर काय सांगितलेलं आहे बघा, तर पहिल्या अटीवरून आता बघा एका खुर्चीची किंमत x असेल, अशा 3 खुर्च्यांची किंमत किती असणार आहे या ठिकाणी 3x झाली, बरोबर आहे। त्याच पद्धतीने एका टेबलची किंमत 2y असेल तर 2 टेबलांची किंमत किती झाली 2y आणि या दोघांची किंमत मिळून किती झालेलं आहे या ठिकाणी 4500 झालेलं आहे। याला समीकरण नंबर 1 आपण या ठिकाणी देऊया। ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे बघा, दुसरी अट, दुसऱ्या अटीवरून काय सांगितलेलं आहे, 5 खुर्च्या म्हणजेच किती आले बघा 5x अधिक 3 टेबल म्हणजेच 3y बरोबर या ठिकाणी किती दिलेले आहे 7000 रुपये दिलेले आहेत आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे तर 2 खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा समीकरण 1 आणि 2 चा विचार केला तर x चे सहगुणक पण वेगळे वेगळे आहेत आणि y चे सहगुणक सुद्धा वेगळे वेगळे आहेत। ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, या 3 नी समीकरणाला 1 ला गुणूया, म्हणजेच समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला किती ने गुणावे लागेल, इथं किती आहे पहिल्या समीकरणात y चा सहगुणक 2 आहे म्हणजे 2 ने गुणू। ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी, तर आता पहिलं समीकरण काय होईल इथं आपलं आणि चिन्ह समान आहेत त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल वजाबाकी करू। ठीक आहे, हे आपण आता डायरेक्ट करू शकतो कारण आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहेत कसे समीकरण सोडवायचे ते। 3 न गुणलं इथं काय झाले बघा 9x झाले अधिक 3 दुनी 6y झाले बरोबर 5 त्रिक 15 हातच्याला 1 4 त्रिकम 12 आणि 1 13 झाले आणि पुढच्या 2 शून्य या ठिकाणी आलेल्या आहेत। समीकरण नंबर 3 ला ह्याला 2 नी गुणल्यामुळे इथं झाले 10x अधिक 6y बरोबर किती असणार आहे बघा 7 2 14 झाले। ठीक आहे, आणि इथं 1 2 आणि 3 शून्य आलेले आहेत। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचे वजाबाकी करायची। आता ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो त्यावेळेला खालची चिन्ह ही काय होतात बदलतात। ठीक आहे, चिन्ह बदलल्यामुळे 10 न 9 गेले, किती राहिले वजा x राहिले अधिक आणि हे वजा होते निघून गेले। 14000 मधून 13500 गेले तर किती राहणार आहेत बघा, इथं 0 0 इथं आले 5 इथं आले 0 म्हणजे 500 राहिले। मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह दिलं। ठीक आहे, म्हणजेच x बरोबर किती आलेले आहेत आपल्याला 500 आलेले आहेत। ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। काय असणार आहे समीकरण 1 बघा, तर या ठिकाणी 3x म्हणजे किती आहेत 500 आहेत बरोबर आहे अधिक 2y बरोबर 4500 2y बरोबर 4500। आता हे 5 त्रिक 15 0 0 अधिक 2y बरोबर 4500 हे 2y इथंच राहिले आणि हा 1500 अधिक होता इकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे या ठिकाणी वजा झालेला आहे। म्हणजेच बघा 0 0 आणि किती झालेले आहेत इथं 1500 होते त्यामुळे इथं बघा 5 न 5 गेले 0 राहिले आणि इथं आले 3 म्हणजेच 2y बरोबर 3000 आले। म्हणजेच y बरोबर 3000 भागिले 2 म्हणजेच y बरोबर बे के बे
1 राहिला, बे पंचे 10, बे 0 0, बे 0 0 म्हणजे 1500 आले. ठीक आहे, हे आपल्याला एका खुर्चीची आणि एका टेबलाची किंमत मिळालेली आहे. पण आपल्याला विचारलेलं काय आहे तर 2 खुर्च्यांची व 2 टेबलांची किंमत किती. म्हणजेच या ठिकाणी बघा 2x अधिक 2y बरोबर, आता 2 गुणिले x किती आलेला आपला 500, म्हणजे एका खुर्चीची किंमत किती होती 500 रुपये होती, तर 2 खुर्च्यांची किती, अधिक 2 गुणिले y किती होता आपला 1500 होता. बरोबर आहे. 5 दोन्ही 10, 1000 आले आणि इथं 15 दोन्ही 30, 1 2 म्हणून इथं 2 आले. म्हणजेच 3 आणि 1 4, 1 2 3 शून्य आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे 4000 रुपये काय असणार आहे त्याची किंमत असणार आहे. म्हणजे 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत ही किती असणार आहे, एकूण 4000 रुपये असणार आहे. हा होता आपला 6वा प्रश्न. प्रश्न उत्तर एकदा परत बघून घ्या. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असेल तर घेऊ शकता. ठीक आहे, चला आता प्रश्नाकडे. त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. आताच आपण 6वा प्रश्न बघितलेला आहे. आता जाऊया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. ठीक आहे, आता जर समजा 2 अंकी संख्या काय असू शकते तर आता या ठिकाणी बघा 10x अधिक y असं मानली. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलेल्या अंकांची बेरीज म्हणजे इथं x आणि इथं काय आहे y, हे काय आहेत आपले अंक आहेत. म्हणून पहिल्या अटीवरून काय दिलेलं आहे अंकांची बेरीज ही 9 आहे. याला समीकरण नंबर 1 द्या. ठीक आहे, जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. ठीक आहे, म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा. आता दिलेल्या दुसऱ्या अटीवरून काय सांगितलेली दुसरी अट, जर अंकांची अदलाबदल केली म्हणजेच काय तर एक्सच्या जागेला y आणि yच्या जागेला x केलेत. म्हणजेच काय झाले बघा 10y अधिक x, म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानला, दशक स्थानचा एकक स्थानला. म्हणजे जर 34 असते तर त्याच्या उलट काय होणार आहे 43 करणार आहे आपण त्या पद्धतीने. तर पुढे काय सांगितलेले बघा, ही संख्या आधीच्या संख्येपेक्षा, आधीची संख्या काय आपली 10x अधिक y पेक्षा कितीने मोठी झालेली आहे 27 ने मोठी झालेली आहे. तर ती 2 अंकी संख्या काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यावरून आपण काय करूया समीकरण नंबर 2 तयार करून घेऊया. आता हे अधिक होतं इकडे गेल्यानंतर काय झालेले आहेत वजा झालेले आहेत आणि हे 27 अधिक होतं इकडे आल्यानंतर काय झाले वजा झाले. ठीक आहे, इथं बघा 10x वजा x झाले. ओके, हे अधिक y तसेच होते, इकडे गेल्यानंतर हे वजा 10y झाले. म्हणजेच बघा वजा 27 बरोबर इथं आले 9x, इथं आले वजा 9y. आता बघा 9च्या पाड्यात त्या तिन्ही पण संख्या येतात म्हणून काय केले 9 ने समीकरणाला भागले. काय येणार इथं तर 9 एके 9 म्हणजे x वजा y बरोबर 9 त्रिक 27 म्हणजेच इथं वजा 3 आलेला आहे. याला नंबर 2 द्या. याला नंबर 2 दिला. इथं बघा x अधिक y आहे, इथं x वजा y आहे, अधिक आणि वजा आहे. त्यामुळे काय करणार आहे आपण डायरेक्ट तर समीकरण 1 व 2 ची बेरीज काय येईल बघा या ठिकाणी तर x अधिक y बरोबर 9 आणि x वजा y बरोबर वजा 3. बेरीज केल्यामुळे चिन्ह बदलत नाहीत. इथं काय झाले आपले x 2x झाले, अधिक y वजा y निघून गेले, 9तनं 3 गेले, 6 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह x बरोबर काय येणार आहे बघा 6 भागिले 2 म्हणजेच x बरोबर बेकेबे बेत्रिक 6 म्हणजे 3 आली. ठीक आहे, आता x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. काय होईल त्यामध्ये ठेवल्यामुळं तर एक काय होतं समीकरण बघा x अधिक y बरोबर 9 होते, म्हणजेच y बरोबर 9 वजा 3 झाले, म्हणजेच y बरोबर 6 आलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजेच ती संख्या काय होती तर 10x अधिक y होती. म्हणजेच काय झाले बघा 10 गुणिले 3 अधिक y म्हणजे 6 झालेले या ठिकाणी.
10 त्रिक 30 अधिक 6 म्हणजेच किती आलेली आहे संख्या ती 36 ही संख्या आहे. ठीक आहे, हा होता आपला 7वा प्रश्न. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही हे गणित सोडवून बघू शकता. पुढचा 8वा प्रश्न बघतोय, पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका आणि तुमच्या 9वीतल्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा. बघा 8वा प्रश्न काय आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण A चे माप हे कोण B व कोण C च्या मापांच्या बेरजे एवढे आहे. जर समजा आकृती काढली, ठीक आहे, तर कोण A काय सांगितलेले आहे तर B आणि C चे माप. ठीक आहे, म्हणजे इथं आपण काय करूया, इथं B, इथं C आणि इथं A घेतला, तर इथं बघा x घेतला, इथं y कोण घेतला, तर इथलं माप जे आहे ते काय असणार आहे आपलं x अधिक y असणार आहे. ठीक आहे, इथं आपण 90 अंश म्हणजे असं नाही लिहू शकणार, पण इथं अशा पद्धतीनं करू शकतो. ठीक आहे, कारण आपल्याला दिलेला कोण किती अंशाचा आहे हे माहिती नाही. आता या ठिकाणी बघा कोण B चे माप किती घेतले आपण x अंश व कोण C चे माप y अंश मानू. ठीक आहे, आता अट काय दिलेली आहे बघा, दिलेल्या अटीवरून तर कोण A चे माप हे कोण B आणि कोण C च्या मापा इतके आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा कोण A चे माप हे काय घेतले x अधिक y घेतले आणि B चे माप हे x आहे आणि कोण C चं माप हे किती दिलेलं आहे y दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण x अधिक y न लिहिता कोण A असं लिहूया, म्हणजे कोण A बरोबर x अधिक y हे झालेलं आहे. ठीक आहे, याला नंबर 1 देऊया. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, तसेच B व कोण C यांच्या मापांचे गुणोत्तर दिलेल्या अटीवरून काय असणार आहे बघा, कोण B व कोण C यांच्या मापाचे गुणोत्तर म्हणजेच कोण B भागिले कोण C बरोबर 4/5 दिलेलं आहे. ठीक आहे, पण कोण B म्हणजेच किती आहे आपला x आहे, म्हणजे इथे काय आले बघा x भागिले y बरोबर 4/5 आले. ठीक आहे, तिरकस गुणाकार केला तर इथं किती झाले बघा, तर 5x बरोबर 4y झाले, म्हणजेच 5x वजा 4y बरोबर 0, कारण इकडे आल्यानंतर वजा झालेले आहेत. याला समीकरण नंबर 2 द्या. ठीक आहे, पुढं आता ह्या 2च अटी दिलेल्या आहेत, पण या 2 अटीवरून समीकरण तयार होतं का, नाही. आता बघा त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म काय सांगतो, तर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर किती असते 180 अंश असते. म्हणून इथं लिहू शकतो आपण कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. आता कोण A जो आहे तो किती दिलेला आहे बघा आपल्याला या ठिकाणी, तर x अधिक y दिलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं x अधिक y अधिक B ची किंमत आत्ताच बघितली आपण जी x आहे आणि C ची किंमत किती आहे तर y आहे बरोबर 180 अंश आहे. x 2x झाले, इथं 1 वरून असं लिहू शकता, कारण a ची किंमत x अधिक y या ठिकाणी आपण टाकलेली आहे. अधिक 2y बरोबर 180 अंश झाले. सगळ्या समीकरणाला 2 ने भाग जातो, म्हणून बघा x अधिक y बरोबर किती आले 90 आले. इथं कारण लिहू शकता 2 ने भागले. ठीक आहे, आता बघा समीकरण 1 आणि 2 चा विचार केला तर इथं किती आहे 5x वजा 4y बरोबर 0 आणि इथं आहे आपले x अधिक y बरोबर 90, म्हणून आपण काय करू 4 ने गुणू, म्हणजेच काय झाले बघा 4x अधिक 4y बरोबर 9 चौक 36 झाले. समीकरण नंबर 3 आले या ठिकाणी. आता काय करू शकतो, अधिक आणि वजाचं चिन्ह असल्यामुळं डायरेक्ट आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो, म्हणून समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. काय येईल बघा बेरीज केल्यानंतर या ठिकाणी पहिलं समीकरण होतं आपलं 5x वजा 4y बरोबर 0 आणि इथं होते आपले 4x अधिक 4y बरोबर 360. ठीक आहे,
बेरीज आहे, इथं आले 9x, इथं आले 360. ठीक आहे. 9 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला म्हणजे 360 भागिले 9 आले. 9 एके 9, 9 चौक 36 आणि 9 शून्य 0 म्हणजे 40 आलेलं आहे. ही किंमत आपण काय केली, समीकरण 1 मध्ये टाकली. काय येणार आहे बघा इथं, 5x म्हणजेच किती झाले 5 गुणिले 40 वजा 4y बरोबर 0. म्हणून 5 चौक 20 म्हणजे 200 झाले आणि हे वजा 4 इकडे गेल्यानंतर काय झाले, अधिक 4y झाले. 4 इकडे गेल्यानंतर भागाकारात आले म्हणजे 200 भागिले 4 केले, 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0 म्हणजेच y बरोबर किती आलेले 50 आलेलं आहे. आता प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला, तर त्या त्रिकोणांच्या कोणांची मापे काढा असं सांगितलं होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ए चं मापे काय असणार आहे, कोण ए बरोबर x अधिक y होते आपले, बरोबर आहे. म्हणजेच काय झाले बघा इथं x ची किंमत आत्ताच काढली 40, y ची किंमत 50 म्हणजेच किती झाले 90 झाले. ठीक आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करत करत बघू शकता आणि लिहूनही घेऊ शकता तुमच्या नोटबुकमध्ये, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. कोण b म्हणजेच काय होता आपला x होता आणि x आत्ताच काढला आपण जो की 40 अंश होता. आणि कोण c बरोबर y होता, y बरोबर किती आला होता तर 50 अंश आलेला होता आणि हेच आपलं काय आहे उत्तर आहे. ठीक आहे. बघा समजलं का गणित तुम्हाला? जर समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा शिकवण्याची पद्धत कशी वाटते. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं. 9वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे आहेत. आता या ठिकाणी बघा की लहान तुकड्यांच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्यांच्या लांबीच्या 1/3 पट आहे, तर मोठ्या तुकड्यांची लांबी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण त्यासाठी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर दोरीचे 2 तुकडे केलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजेच लहान तुकडा काय असणार आहे x लांबीचा व मोठा तुकडा y लांबीचा मानू. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, पहिलीच अट दिलेली आहे बघा, त्या दोन्ही तुकड्यांची बेरीज ही किती आहे 560. म्हणून पहिल्या अटीवरून x अधिक y बरोबर 560 ह्याला नंबर 1 दिले. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट म्हणजे दुसऱ्या अटीवरून काय आहे अट दुसरी, तर लहान तुकड्यांची 2 पट बरोबर ही मोठ्या तुकड्यांच्या लांबीच्या 1/3. मोठा तुकडा काय आपला y आहे, बरोबर आहे. जर समीकरण सोडवलं तर काय होईल बघा, 3 दोन्ही 6x बरोबर y म्हणजेच 6x वजा y बरोबर 0. समीकरण नंबर 2 आले. आता इथं बघितलं तर अधिक आहे, इथं काय आहे वजा आहे, त्यामुळे 1 व 2 ची बेरीज करू. ठीक आहे. म्हणजेच काय झालं इथं बघा, x अधिक y बरोबर 560 आणि 6x वजा y बरोबर 0. बेरीज आहे त्यामुळे चिन्ह बदलणार नाहीत. 6 आणि 1 7x अधिक y वजा y गेले, इकडे आले 560. 7 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला म्हणजे 560 भागिले 7 झाले. 7 एके 7, 7 8 56 आणि आले 0. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, 1 मध्ये ठेवायची किंमत, तर 1 मध्ये ठेवली तर इथं काय बघा x ची किंमत किती आली 80 अधिक y बरोबर किती असणार आहे 560 असणार आहे. म्हणजेच y बरोबर 560 वजा 80 झाले. इथं आले 0, 16 न 8 गेले 8 राहिले, ह्याच्याला 1 दिला 4 राहिले, 480 आलेले आहेत. y ची किंमत आणि x ची किंमत किती आली ती 80 आली होती. आपल्याला काय विचारलाय प्रश्न, तर मोठ्या तुकड्यांची लांबी काढा असं सांगितलेलं आहे. म्हणजेच मोठ्या तुकड्याची लांबी ही किती असणार आहे 480 इतकी असणार आहे. जर सेमी मध्ये दिली असेल तर इथं सेमी लिहू शकता. ठीक आहे. 10वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, वेगळा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते,
प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तरांकरता 2 गुण आणि चुकीच्या प्रश्नाकरता ऋण 1 गुण देण्यात आला होता. ठीक आहे. आता चुकीचे प्रश्न किती होते आपले? 60 होते. बरोबर आहे. म्हणजे बरोबर प्रश्न x मानू आणि चुकीचे प्रश्न y मानू. ठीक आहे. आता बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न एकूण प्रश्न जरी सोडवले तर किती प्रश्न होते? टोटल 60 प्रश्न या ठिकाणी होते. ठीक आहे. हे काय होती आपली पहिली अट. ठीक आहे. अटीवरून याला नंबर 1 द्या. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, ज्या वेळेला तुम्ही काय करता बरोबर प्रश्न उत्तर सोडवता त्यावेळेला काय होतं? 2 गुण मिळतात. ठीक आहे. आणि चुकीचं उत्तर करता त्यावेळेला ऋण 1 गुण करता. त्यावेळेला त्याने 60 प्रश्न सोडवले असता त्याला किती गुण मिळालेले आहेत? तर 90 गुण मिळालेले आहेत. म्हणजेच दुसऱ्या अटीवरून काय असणार आहेत? बरोबर गुणांना प्रश्नांना 2 गुण असणार आहेत. बरोबर आहे. आणि चुकला तर त्याला काय असणार आहेत? y गुण, म्हणजे वजा गुणिले y, वजा 1 गुणिले y असणार आहे. आणि बरोबर त्याला किती गुण मिळालेले आहेत? 90 गुण मिळालेले आहेत. याला नंबर 2 द्या. आता 1 आणि 2 चा विचार केला, इथं अधिक आहे इथं वजा आहे, म्हणून आपण काय करू शकतो? 1 व 2 ची बेरीज करू. म्हणजे काय झाले बघा, x अधिक y बरोबर 60 आणि 2x वजा y बरोबर 90. बेरीज केली तर इथं काय होणार आहे? 3x बरोबर काय येईल बघा इथं? 15 आणि हे 0, म्हणजेच x बरोबर 3 5 15 आणि हे 0. म्हणजे बरोबर प्रश्न किती आहेत? 50 आहेत. हीच किंमत आपण 1 मध्ये टाकली तर इथं काय आले बघा? 50 अधिक y बरोबर 60 केले तर 10 प्रश्न त्यांनी काय केलेले आहेत? चुकीचे सोडवलेले आहेत. ठीक आहे. पण प्रश्न काय विचारला होता आपल्याला की त्याने तर त्याची किती होती असं विचारलेलं आहे. म्हणजेच त्याची 10 प्रश्नांची उत्तरे चुकली होती. हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ वर्तुळ प्रकारावर घ्यायचा की अर्थनियोजनावरती घ्यायचा ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण पुढचा व्हिडिओ त्या पद्धतीनं बनवूया.